नमस्ते, मी वंदना झेवियर्स आहे। मी आरे कॉलनी युनिट नंबर 32 मध्ये राहते। गोरेगाव ईस्टमध्ये ही वस्ती येते। आरे कॉलनीच्या जंगलामध्ये ही एक छोटी कच्ची झोपडपट्टी आहे। तिथे आम्ही एक 13-14 वर्षापासून राहत होतो। तिथे मी स्वतः आम्ही कार्य करतो आहोत। आमचा हा सफर सुरू झाला आहे। आज 5 वर्ष झाले आम्ही पाणी हक्क समितीशी आणि आमच्या ट्रस्टशी जुळलेलो आहोत आणि आम्ही स्वतःसाठीही पाणी आणलेलं आहे आणि आता सध्या तरी आम्ही दुसऱ्या वस्तींसाठीही पाण्यासाठी संघर्ष करत आहोत की त्यांना पण हक्काचं पाणी हे भेटलंच पाहिजे। आणि आता जेव्हा आम्ही ट्रस्ट एक LSBR ट्रस्ट आहे, ह्या ट्रस्टची मी पण कार्यकर्ता आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा आम्ही आज 4 वर्षापासून ह्या वस्तीसाठी काम करत आहोत, तेव्हा आम्ही पाणी हक्क समितीशीही जोडलो गेलो। आम्ही ना हे पाणी आम्हाला BMCच्या द्वारे भेटत नव्हतं की आमच्या वस्तीत कोणतेही नळ वगैरे नाही आहेत, तर आम्ही चाळीमध्ये जाऊन ना ते दरमहा 500 रुपये द्यायचो पाण्याला आणि 7-8 डबे जे 15-15 लिटरचे डबे असतात ते 7च डबे आम्हाला द्यायचे, त्याच्यावर आम्हाला द्यायचे नाही। तर आम्ही सकाळी 4 वाजता पहाटे जाऊन ते पाणी आणायला पाहिजे आणि ह्या वस्तीतून त्या वस्तीत जाणं थोडं लांबचा प्रवास आहे आणि रस्ताही इथे ठीक नाही आहे। तर पडत झडत पावसा पाण्यात गटारातून कसंही जायचं सकाळचं आणि पाणी आणलंच पाहिजे, कारण पाणी हे रोजचं लागणारी वस्तू आहे। पाणी हक्क समिती म्हणजे आम्ही ज्या ट्रस्टमध्ये आम्ही जुडलो गेलो ना, जेव्हा LSBR ट्रस्ट आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जुडलो गेलो। त्यांनी आम्हाला संघटित केलं, आम्ही इतर महिलांना संघटित केलं। तेव्हा त्यांच्या ह्याने आम्ही पाणी हक्क समितीपर्यंत पोचलो की पाणी हक्क समिती कशी पाणी आणण्यासाठी वस्तींमध्ये कसं काम करते। आम्ही संस्थेशी जुडलो, पाणी हक्क समितीशी जुडलो, तेव्हा आम्हाला कळलं की आपण आपल्या स्वतःसाठी लढून आणू शकतो हे सगळ्या गोष्टी। हे आम्ही ह्या दोघांकडून शिकलो। तेव्हा आम्ही हा सफर सुरू केला आहे की लोकांना संघटित केलं, त्यांना समजवलं की पाणी आपले जर डॉक्युमेंट्स आहे तर आपण पाण्यासाठी ॲप्लिकेशन टाकूया। BMCमध्ये 17 मे ना ॲप्लिकेशन केलेली। तेव्हा तर आम्हाला म्हणजे ते बोलले की विजिट करायला वगैरे आले तर इथे कच्च्या झोपड्या दिसल्या, मग इथे कसं काय आणायचं, तर ते पण थोडं त्यांनी हे केलं, स्टॉपच केलेलं की पटकन नाही भेटू शकत असं करून हळूहळू मग पाणी हक्क समितीचे सर वगैरे यांनी विजिट दिली तिथे। मग काही लोकांचे कसे पूर्ण डॉक्युमेंट्स नव्हते, जसं तिकडे सगळे डॉक्युमेंट्स पाहिजे, राशन कार्ड, आधार कार्ड, वोटिंग कार्ड, की मोठे अधिकारी आहेत, BMCचे अधिकारी आहेत, ते आपल्याला आतमध्ये घेतील की नाही असं ह्या सगळ्या शंका तर होत्याच मनात। पण जेव्हा पाणी हक्क समितीचे कार्यकर्ते आहेत सर यांच्याशी बोललो तेव्हा त्यांनी आम्हाला सगळं समजवलं की आपण असे फॉर्म भरायचे, पहिला 5-5 जणांचे ग्रुप करायचे, मग ते फॉर्म घेऊन आपण एक ॲप्लिकेशन आणि लोकांचे डॉक्युमेंट्स जमा करून आपण ते BMCला डिस्पॅच करायचे। मग आम्ही तशीच प्रक्रिया केली आणि आमची ॲप्लिकेशन आम्ही BMCपर्यंत पोचवली। मग त्याच्यावर पण ते पहिला प्रश्न अधिकाऱ्याने विचारला की डॉक्युमेंट्स क्लिअर नाहीत तर या फाईल पुढे जाणार नाही। हे प्रोसेस होता 1-1.5 वर्ष गेलंच, तरी पण की 1-2 महिन्यात ते झालं, फाईल ओके झाली आणि आम्हाला पाणी भेटलं असं नाही आहे। कधी ते JE नाही आहेत, कधी ते दुसरे ऑफिसर नाही आहेत, एक सहीसाठी आम्हाला 1-2 महिने रखडावं लागत होतं BMCला जाऊन असं। आणि एकदा जर दुपारी गेलो ना तर संध्याकाळी 6 वाजायचेच, एवढा वेळ तिथे बसायचे। कधी ते चहा प्यायला जायचे, कधी विजिटला जायचे, मग तेवढा वेळ आम्ही दोघी तिथे बसूनच असायचो। असं करता करता हा फॉलोअप 1-1.5 वर्ष झालं। 1-1.5 वर्षानंतर आमच्या दोघींचे नळ कनेक्शन आले। असं जे दलालाच्या मार्फत जे 2-2.5 महिन्यामध्ये जी फाईल ओके होते ना, आम्हाला तिथे 1-1.5 वर्ष लागलं। आम्हाला एक मोठी अडचण आलेली की म्हणजे जेव्हा आम्ही पाण्याचे कनेक्शनसाठी अप्लाय केलेलं ना, तेव्हा ह्या म्हणजे लीगल नाही आहेत तुमच्या झोपड्या, अनधिकृत आहेत हे सगळं, तर आम्ही तुम्हाला पाण्याचं कनेक्शन देणार नाही आणि जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्ही तुमचे जे आरेचे CO आहेत त्यांच्याकडून NOC आणा की इकडे पाणी देतो आहे असं। पण आम्ही त्याच्यावर पण मात केली। जर आम्ही बोललो जर इकडचे जे काही जणांचे वोटिंग कार्ड आहेत, वोटिंग कार्ड तुम्हाला वोट हवे असतील तर आम्ही वोट देतो, वोटिंग कार्ड चालतात आहे। मग आम्ही जर राहतो इथे, मग जो मानवाचा अधिकार आहे पाणी आहे त्याला तुम्ही का NOC मागताय,
हां, मग आम्ही ते केलंच नाही ती प्रोसिजर. आम्ही बिना NOCचं आम्ही BMCबरोबर लढून इथे पाणीचे कनेक्शन चालू केले आहेत. वस्तीमध्ये बहुतेक म्हणजे आम्ही ही वस्ती सुधारू अशी लोकं येऊन ह्या लोकांकडून पैसे उकळून नेलेले आहेत. मग त्यांना जेव्हा आम्ही उभं राहिलो ना, तेव्हा त्यांनी पण आमच्यावर विश्वास केला नव्हता, की त्यांना असं वाटत होतं की ही लोकं पण उभे राहिलेत आता, ही लोकं पण म्हणजे पैसे वगैरे लुबाडतील लोकांकडून आणि बोजा बिस्तारा गुंडाळून जातील. पण आम्ही पण इथेच राहणारी लोकं आहोत, आम्ही ह्याच वस्तीत राहणारी आणि आम्हाला पण सेम प्रॉब्लेम त्यांच्यासारखा आहे. कारण आपल्या स्वतःला आम्हाला खूप त्रास व्हायचा. कारण आम्ही 4-4 वाजता उठून वरती चाळीत जायचो डब्याने. ह्या पावसाळ्यात वगैरे कसं भरलं आहे ते आम्हालाच माहिती आहे पाणी. मग आम्हाला त्रास होता म्हणून आम्ही पण स्वतः ह्या पाण्यासाठी उभं राहिलो. महिलांना समजवलं, त्यांना विश्वासात घेतलं की हे संस्थेतर्फे आणि पाणी समितीतर्फे हे काम होतं आहे, तर ते 100% होणार आणि आम्ही आहोत आणि आम्ही ते करून दाखवणारच आणि आम्ही ते करून दाखवलंही. आम्ही कंटिन्यू असं बाहेर पडणाऱ्या पण महिला नव्हतो. आम्ही घरातच माल वगैरे बनवून किंवा असं ट्यूशन वगैरे घेऊन मी काम करणारी होती. आपण मुलांना सोडून निघालो ह्या वस्तीत, पण हे वस्ती पण कसे कोण कोण भांडखोर आहेत माणसं, महिला आहेत किंवा असे आणि नशेडी लोकं इकडे जास्त येतात. मग ते एक भीती असायची की अरे आपण मुलांना सोडून एवढं आहे असं. पण जेव्हा 1.5 वर्षाच्या नंतर जेव्हा आमचं पाणी आलं ना, नळ कनेक्शन बसले ना, तेव्हा आम्हाला खरंच खूप आनंद झालेला असं. तो एक आनंदाचा क्षण आहे आमचा, की आमच्या हक्काचं पाणी आलं, की आता मी 4 वाजता नाही उठणार आहे, मी आरामात उठून मी पाणी भरणार आहे असं. पाणी एक समितीशी आम्ही जोडलं तर आम्हाला कसं त्यांच्या पण छोट्या-छोट्या मीटिंगी व्हायच्या किंवा त्यांचे कार्यक्रम व्हायचे, तेव्हा ती लोकं आम्हाला बोलवायचे, आम्हाला सन्मानित करायचे. तर तो आम्हाला एक प्राऊड फील व्हायचा आणि आमची हिंमत पण वाढली, की आम्ही ह्या क्षेत्रामध्ये आम्ही काम करू शकतो. तेव्हा खूप म्हणजे आनंद झालेला, की आम्ही छोट्या वस्तीतली लोकांना आम्हाला कुठेतरी वरच्या जागी आम्हाला नेऊन ठेवलं आहे. तो एक आनंद खूप चांगला होता.